बिजापूर दंतेवाडा सीमावर्ती भागात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आणि यात 12 नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आलंय। 2 ते 3 तास ही चकमक झाली आणि या चकमकीत 3 डीआरजी जवान शहीद झाले तर 2 जवान जखमी झाले आहेत। त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। बिजापूरच्या गंगलूर भागातली ही चकमक आणि 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलेलं आहे। मनीष रक्षमवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले। मनीष, काय अपडेट्स आहेत? नक्कीच महत्वाची गोष्ट म्हणजे आज जी छत्तीसगडमध्ये जी चकमक सुरू झालेली आहे सकाळपासून ती बिजापूर आणि गंगलूर या परिसरामध्ये आहे आणि तिथे घनदाट जंगल असल्याने सीमावर्ती भाग आहे, त्याच्यामुळे आता संध्याकाळपर्यंत सुद्धा चकमक सुरूच आहे आणि ही चकमक सकाळपासून सुरू झालेली आहे आणि आतापर्यंत 12 माओवादींना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आलेलं आहे आणि मृतकांचा सुद्धा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे। त्याच्यामध्ये 3 जवान शहीद झालेले आहेत। त्या जवानांमध्ये प्रधान आरक्षक मोडू वडावी, आरक्षक दुकारू गोंडे आणि जवान रमेश थोडी असे 3 जवान शहीद झालेले आहे। आपण एकंदरीत जर बघितलं तर हे चित्र असं दिसतंय की छत्तीसगडमध्ये ज्या नक्षली चकमकी वाढलेल्या आहेत, एकंदरीत मोठ्या मोठ्या नक्षल्यांनी सुद्धा आत्मसमर्पण केलेलं आहे। त्याच्यामध्ये मोठा नक्षली पती आणि गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पण केलेलं आहे आणि सर्वात मोठा जो नक्षली होता हिडमा, त्याला छत्तीसगड पोलिसांनी जे आता कंठस्नान घातलं त्याच्यामुळे नक्षल्यांमध्ये आता नक्षली बिथरलेले आहेत। नक्षल्यांवर कोणाची कमांड नाही असं दिसून येत आहे आणि तसे नक्षल्यांमध्ये आता दुतर्फा किंवा 2 गट असल्याचेही दिसून येत पडत आहे, कारण की काही नक्षली आत्मसमर्पणाकरता तयार आहेत, काही आत्मसमर्पण करत नाही। याच माध्यमातून एकंदरीत आता समोर जे नक्षली चकमक झालेली आहे याच्यामध्ये पुन्हा अजून मृत नक्षल्यांचा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे। निश्चितच मनीष, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।